आज आपल्या आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्राच्या कामाचा शुभारंभ या देशाचे कणकर गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहाजी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, विधिमंडळातील माझे सर्व सहकारी, मंचावरील सर्व प्रमुख नेते मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज अंबाबाई आपल्या तीर्थक्षेत्राच्या आराखड्याच्या निमित्ताने आज आपले देशाचे लोकप्रिय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आज त्याचा शिलान्यास केलेला आहे। मी मनापासून त्यांचं आभार मानेन, त्यांना धन्यवाद देईन। आपल्या मनोगतामधून करवीर निवासिनीचं त्यांनी तंतोतंत कशा प्रकारे आपण त्याचा आराखडा करणार आहोत याची माहिती त्यांनी दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की देशाचे स्वातंत्र्यानंतर पहिले गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल हे कणकर गृहमंत्री म्हणून होते। त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी संस्थानं खालसा केली आणि देश एक करण्याचं काम केलं। अशाच प्रकारचं सरदार वल्लभभाई पटेल नंतर एक तगडा गृहमंत्री या देशाला मिळाला की जो आपल्या कोल्हापूरचा जावाई आहे, याला आपला सर्वांचा अभिमान असला पाहिजे। आणि म्हणून ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला, ही सहकाराची पंढरी आहे आणि सहकाराचे अनेक निर्णय आज अमित शहा साहेब जाहीर करणार आहेत, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या। मी 40-45 वर्ष या सहकाराशी जुळलेला आहे। आज ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 45 वर्ष मी अध्यक्ष आहे आणि या निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आणि सहकारी साखर कारखान्यांच्या अनेक अडचणी आज आम्ही इचलकरंजीमध्ये त्यांच्यासमोर मांडणार आहोत। मला विश्वास आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि जास्तीत जास्त त्यांनी जो पहिलं कदम उचललेलं आहे की विकास सेवा संस्थेचं त्याचं पॅकचं पुनर्जीवन करणं, संगणकीकरण करणं, हे फार महत्त्वाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे। या सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांचंही अभिनंदन करतो। 1400 कोटी रुपये देऊन अनेक वर्षे ज्या आराखड्याची मी वाट पाहत होतो, आई अंबाबाईच्या आराखड्याची सुरुवात या निमित्ताने झालेला आहे। त्याबद्दल मनपूर्वक या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। मैं तहे दिल से सभी लोगों का शुक्रिया अदा करता हूँ। तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात, याबद्दल मनापासून आपले सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता